या लेक्चरमध्ये आपण मॅन्युफॅक्चरिंग ऑफ सिमेंट बघणार आहे. मॅन्युफॅक्चरिंग ऑफ सिमेंट. सिमेंट मॅन्युफॅक्चरिंग करत असताना सिमेंटसाठी जे आपण रॉ मटेरियल यूज करतो, सिमेंटचे इन्ग्रेडियंट कोणते आहेत? लाईम, सिलिका, ॲल्युमिना, आयर्न ऑक्साईड आहे, सल्फर आहे, अल्कलीज आहे. हे जे रॉ मटेरियल आहे ते काय केलं जातं? मिक्स केलं जातं आणि त्याला टेम्परेचर दिलं जातं 1400 ते 1500 डिग्री सेल्सिअस. 1400 ते 1500 डिग्री सेल्सिअसला टेम्परेचर दिलं जातं आणि त्याच्यानंतर जे क्लिंकर फॉर्म केले जातात होतात, त्या क्लिंकर काय केलं जातं? पुन्हा ग्राइंडिंग केलं जातं आणि त्याच्यानंतर जे लास्टला पावडर फॉर्ममध्ये आपल्याला सिमेंट मिळतं ते काय केलं जातं? सिमेंट बॅगमध्ये पॅक केलं जातं. जे रॉ मटेरियल आहे सिमेंटसाठी आपण यूज करतोय, सिमेंट मॅन्युफॅक्चरिंगसाठी जे रॉ मटेरियल यूज करतोय ते बघा. पहिला आहे आर्जिलेसिस मटेरियल. आर्जिलेसिस मटेरियल यूज करतोय. आर्जिलेसिस मटेरियल म्हणजे फॉर एक्झाम्पल क्ले आहे, क्लेचा यूज करतोय. आणि नेक्स्ट आहे कॅल्शियस मटेरियल. फॉर एक्झाम्पल लाईम. रॉ मटेरियलचे यूज करतोय आर्जिलेसिस मटेरियल आणि कॅल्शियस मटेरियल. त्याची मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस जी आहे सिमेंटची, ती प्रोसेस दोन प्रोसेसमध्ये डिवाइड केली जाते. पहिली आहे ड्राय प्रोसेस आणि सेकंड आहे वेट प्रोसेस. दोन्ही प्रोसेस आपल्याला डिटेलमध्ये बघायचे, पण ह्या दोन्ही प्रोसेसमध्ये किंवा जी कॉमन मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आहे सिमेंट मेकिंगची, ती कशी आहे बघा. पहिल्यांदा काय केलं जातं? सिलेक्शन ऑफ रॉ मटेरियल. रॉ मटेरियलचं सिलेक्शन केलं जातं. आर्जिलेसिस मटेरियल, कॅल्शियस मटेरियल किंवा कॅल्शियस मटेरियल जे आहे ते काय केलं जातं? सिलेक्ट केलं जातं, गोळा केलं जातं किंवा कलेक्ट केलं जातं. कलेक्शन ऑफ रॉ मटेरियल. नेक्स्ट आहे ग्राइंडिंग केलं जातं. ग्राइंडिंग ऑफ रॉ मटेरियल आहे ते एकत्र ग्राइंड केलं जातं आणि त्याचे जे पार्टिकल आहेत किंवा जे मटेरियल आहे ते स्मॉल पीसेसमध्ये ग्राइंड केलं जातं. ग्राइंडिंग केल्यानंतर ते मिक्स केलं जातं. प्रॉपर मिक्सिंग केलं जातं. आपल्याला हवं असलेलं प्रॉपर मिक्सिंग केलं जातं. प्रॉपर मिक्सिंग ऑफ रॉ मटेरियल इन रिक्वायर्ड प्रपोर्शन. नेक्स्ट चौथी स्टेप आहे बर्निंग ऑफ रॉ मटेरियल. बर्निंग केल्यानंतर काय होतं बघा, जे रॉ मटेरियल आपण मिक्स केलंय, ग्राइंड केलेलं जे रॉ मटेरियल असणार आहे पावडर फॉर्म मध्ये, ते बर्निंग केल्यानंतर क्लिंकर फॉर्म होतात. ते क्लिंकर काय केले जातात? कूल केले जातात. कूलिंग ऑफ क्लिंकर. नेक्स्ट प्रोसेस, हे क्लिंकर जे फॉर्म झालेले असणार आहे. क्लिंकर म्हणजे काय बघा, आधी क्लिंकर म्हणजे काय माहित असणं गरजेचं आहे. जे पहिल्यांदा आपण इथं मटेरियल काय केले, ग्राइंडिंग मध्ये स्मॉल पीसेस मध्ये किंवा पावडर फॉर्म मध्ये त्याला ग्राइंड केलेलं आहे. पण ते पावडर फॉर्म मधलं जेव्हा आपण त्याला टेम्परेचर देतोय, बर्निंग किती 1400 ते 1500 डिग्री सेल्सिअसला बर्निंग केलं जातंय, तर तेव्हा काय होतंय? क्लिंकर फॉर्म होतात. क्लिंकर म्हणजे काय, तर छोटे त्याची साईज आहे ती वाढते, म्हणजे छोटे खडे तयार होतात त्या रॉ मटेरियलचे. पुन्हा खडे तयार होतात. मग त्याला लम्स सुद्धा आपण म्हणू शकतोय. ते पुन्हा ग्राइंड करणं गरजेचं असते. तर क्लिंकर जे फॉर्म झाले ते पुन्हा ग्राइंड केले जातात आणि ग्राइंडिंगच्या वेळेला बॉल मिलमध्ये क्लिंकर बॉल मिलमध्ये पास केले जातात. तिथे ग्राइंडिंग केलं जातं आणि ग्राइंडिंग करत असताना त्याच्यामध्ये 2 to 3% एवढं जिप्सम ऍड केलं जाते.
जिप्सम ऍड केले जाते. जिप्सम काय ऍड केलं जाते? सिमेंटचं फ्लॅट सेटिंग आहे ते होऊ नये याच्यासाठी क्लिंकर मध्ये मिक्सिंग करत असताना 2 to 3% जिप्सम ऍड केलं जाते. त्याच्यानंतर जे आपल्याला क्लिंकर आहे ते ग्राइंडिंग केले जातात. ग्राइंडिंग केल्यानंतर आपल्याला लास्टला जे मटेरियल मिळते सिमेंट ते पावडर फॉर्म मध्ये असते. त्याचं पॅकिंग ऑफ सिमेंट. लास्टला पॅकिंग ऑफ सिमेंट बॅग ही झाली लास्टची प्रोसेस. ही जी आहे कॉमन प्रोसेस ऑफ ड्राय प्रोसेस आणि वेट प्रोसेस. कॉमन मध्ये ह्याच्या या स्टेप झाल्या. आपल्याला डिटेल मध्ये ड्राय प्रोसेस आणि वेट प्रोसेस बघायची. ड्राय प्रोसेस ऑफ सिमेंट मॅन्युफॅक्चरिंग आणि वेट प्रोसेस ऑफ सिमेंट मॅन्युफॅक्चरिंग. फ्लोचार्ट बघूयात आपण. पहिला आहे रॉ मटेरियल. ड्राय प्रोसेसचा आहे मॅन्युफॅक्चरिंग ऑफ सिमेंट. ड्राय प्रोसेस पहिला आहे रॉ मटेरियल क्रशड. आपण रॉ मटेरियल आहे ते काय करतो आधी कलेक्ट करतोय आणि त्याचं पहिली जी स्टेप आहे त्याच्यामध्ये क्रशड केले जातात. ड्राय स्टेटमध्ये रॉ मटेरियल काय केले जातात? क्रश केले जातात. क्रशिंग म्हणजे काय तर स्मॉल पीसेस मध्ये त्याचं क्रशिंग केलं जातंय. नेक्स्ट क्रशड इनटू स्मॉल पीसेस. रॉ मटेरियल क्रशड इनटू स्मॉल पीसेस. नेक्स्ट आहे क्रशिंग केल्यानंतर नेक्स्ट फीड इन अ ग्राइंडिंग मिल इन अ करेक्ट प्रोपोर्शन. ग्राइंडिंग मिल मध्ये फीड इन अ ग्राइंडिंग मिल इन अ करेक्ट प्रोपोर्शन. फीड इन अ ग्राइंडिंग मिल इन अ करेक्ट प्रोपोर्शन. ही झाली दुसरी स्टेप. ग्राइंडिंग मिल मध्ये त्याचं काय केलं जातं? पावडर फॉर्म मध्ये रूपांतर केलं जाते. पावडर फॉर्म. क्रशिंग म्हणजे काय? स्मॉल पीसेस मध्ये त्याचं रूपांतर केलं जातं. इथे स्मॉल पीसेस मध्ये रूपांतर केलं जातं. आणि ग्राइंडिंग मिल मध्ये इट इज कन्वर्टेड इनटू द पावडर फॉर्म. ग्राइंडिंग केलं जाते. नेक्स्ट ग्राइंडिंग प्रोसेस नंतर आहे हे जे ग्राइंड केलेलं मटेरियल आहे ते रॉ मिल कडे पास केले जाते. तर रॉ मिल म्हणजे काय बघा? रॉ मिल कडे पास केले जाते. रॉ मिल मध्ये जे मटेरियल ग्राइंड केलेलं मटेरियल असणार आहे पावडर फॉर्म मध्ये इट इज अ ग्राइंडेड मटेरियल इज अ ब्लेंडेड and mixed by using compressed air. कॉम्प्रेस्ड एअरचा यूज करून रॉ मटेरियल जे रॉ मिल मध्ये ते मटेरियल काय केलं जाते? मिक्स केलं जाते, ब्लेंड केलं जाते. नेक्स्ट ब्लेंड केल्यानंतर ते जे मटेरियल आहे रॉ मिल मधून कोणतं मटेरियल मिळणार आहे आपल्याला? एरिएटेड. रॉ मिल मधून जे मटेरियल मिळते ते एरिएटेड पावडर आपल्याला मिळते. एरिएटेड पावडर. पुन्हा सांगते बघा. रॉ मटेरियल आहे ते क्रश केलं जाते. रॉ मटेरियल कोणतं असणार आहे? आर्जिलेसियस मटेरियल आणि कॅल्केरियस मटेरियल, लाईम आणि क्ले जे असणार आहे ते. नेक्स्ट त्याचं ग्राइंडिंग केलं जातंय. इथं पुन्हा पावडर फॉर्म मध्ये त्याचं ग्राइंडिंग केलं जातंय. नेक्स्ट ते मटेरियल पावडर फॉर्म मध्ये रॉ मिल मध्ये पास केलं जाते. रॉ मिल मध्ये काय होणार आहे? रॉ मिल मध्ये ते मटेरियल इट इज मिक्स्ड अँड ब्लेंडेड बाय युजिंग द कॉम्प्रेस्ड एअर. कॉम्प्रेस्ड एअरचा यूज करून ते मिक्स केलं जात आहे. नेक्स्ट त्याच्यापासून जे आपल्याला मटेरियल मिळते ते कोणतं आहे? एरिएटेड पावडर. ही जी एरिएटेड पावडर मिळते आपल्याला इट बिहेव्स लाईक अ लिक्विड. behave like liquid. Aerated powder behave like a liquid. का behave करते ती लिक्विड सारखं? बिकॉज इट इज blended by using compressed air for 1 hour. ते एरेशन केलं जातं त्यामुळे ती पावडर आहे ती ऍज अ लिक्विड बिहेव करत असते. त्याच्यानंतर बघा काय केलं जातंय. नेक्स्ट आहे ते आपल्याला
अगोदर आपल्या पुढची जी स्टेप आहे ती आपण एरेटेड नंतर आपल्याला इकडे लिहायचं आहे, इकडे लिहिते मी. नेक्स्ट प्रोसेस आहे सिविंग. सिविंग केलं जातं, जे मटेरियल आहे ते सिविंग केले जाते आणि इट इज अ फेड इन टू द ग्रॅन्युलेटर. इट इज अ फेड इन टू द ग्रॅन्युलेटर. एरेटेड पावडर सीव केली जाते, सीवचा यूज करून चाळली जाते आणि फेड इनटू ग्रॅन्युलेटर. ग्रॅन्युलेटर म्हणजे एक रोटेटिंग डिस्क असते, त्याच्यामध्ये मटेरियल काय केलं जातं, पास केलं जातं. ही जी आपली प्रोसेस आहे ड्राय प्रोसेस, याला ड्राय प्रोसेस जरी म्हटलं असलं तरी दोन्ही ड्राय प्रोसेसमध्ये आणि वेट प्रोसेसमध्ये वॉटर ऍड केलं जातं. पण ड्राय प्रोसेसमध्ये जे वॉटर ऍड केलं जातं ते कमी प्रमाणात ऍड केलं जातं. वॉटर ॲडेड 12%. अबाउट 12% वॉटर इज ॲडेड टू द ग्राइंडेड पावडर. म्हणजे जी पावडर फॉर्मॅटमध्ये आपल्याला सिमेंट मिळणार आहे त्याच्यामध्ये 12% वॉटर ऍड केलं जातं. नेक्स्ट काय केलं जाते बघा, रोटरी किल. रोटरी किलकडे ते मटेरियल जे बनलेलं मटेरियल आहे ते रोटरी किलकडे पास केलं जाते. रोटरी किल म्हणजे काय, इट इज अ किल म्हणजे भट्टी. तर रोटरी किलमध्ये ते मटेरियल पास केलं जाते आणि ते मटेरियल 1400 ते 1500 डिग्री सेल्सिअस पर्यंत गरम केले जाते. 1400 ते 1500 डिग्री सेल्सिअस पर्यंत गरम केले जाते आणि रोटरी किलमध्ये पास केलं जातं. इथं मटेरियल आपण सीव केले किंवा पावडर फॉर्ममध्ये ग्रॅन्युलेटरमध्ये किंवा ग्राइंडिंग मिलमध्ये त्याचं पावडर फॉर्ममध्ये तयार केले. पण नेक्स्ट आपण पुन्हा रोटरी किलमध्ये पास केल्यानंतर काय होणार आहे, क्लिंकर फॉर्म होणार आहे. क्लिंकर फॉर्मेशन. क्लिंकर फॉर्म होतात. रोटरी किलमध्ये मटेरियल पास केल्यानंतर क्लिंकर फॉर्म होतात. क्लिंकर म्हणजे काय, इट इज अ स्मॉल पीसेस, म्हणजे छोटे छोटे खडे तयार होतात त्या मटेरियलचे, त्याला क्लिंकर म्हटलं जाते. आणि त्या क्लिंकरची साईज जवळपास 3 to 20 mm पर्यंत असते. 3 to 20 जे क्लिंकर फॉर्म होतात. हे क्लिंकर जे फॉर्म झालेले आहे ते छोटे छोटे खडे जे तयार होतात ते पुन्हा ग्राइंडिंग केले जातात बॉल मिलमध्ये. बॉल मिल हे मटेरियल हे क्लिंकर बॉल मिल कडे पास केले जातात आणि त्याचं ग्राइंडिंग केलं जातं. बॉल मिल मधून आपल्याला नेक्स्ट स्टेप आहे बॉल मिलच्या पुढची, आपल्याला काय मिळते, पावडर फॉर्म मध्ये सिमेंट पावडर फॉर्म ऑफ सिमेंट आणि नेक्स्ट पॅकिंग ऑफ सिमेंट. पॅकिंग लास्ट स्टेप आहे पॅकिंग ऑफ सिमेंट. ही झाली आपली ड्राय प्रोसेस. हे पावडर फॉर्म मध्ये जे आपल्याला मटेरियल मिळते किंवा सिमेंट जे मिळते ते सिलोज मध्ये काय केलं जाते, सिलोज मध्ये स्टोर केलं जाते. सिलोज म्हणजे काय तर चेंबर असते, ज्या चेंबर मध्ये मटेरियल स्टोर केलं जाते त्याला सिलोज असं म्हटलं जाते. अशा प्रकारे आपली ड्राय प्रोसेस पूर्ण होते. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे मॅन्युफॅक्चरिंग ऑफ सिमेंट बाय वेट प्रोसेस. ड्राय प्रोसेस आणि वेट प्रोसेस मध्ये फरक काय आहे तर ड्राय प्रोसेस ही हार्ड मटेरियल साठी यूज केली जाते आणि वेट प्रोसेस आहे ती सॉफ्ट मटेरियल साठी यूज केली जाते. दोन्ही प्रोसेस मधून आपल्याला ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट मिळते. दुसरी आहे वेट प्रोसेस. सेकंड, वेट प्रोसेस ऑफ सिमेंट मॅन्युफॅक्चरिंग. वेट प्रोसेस ऑफ सिमेंट मॅन्युफॅक्चरिंग. सिमेंट मॅन्युफॅक्चरिंगची वेट प्रोसेस आपल्याला बघायची आहे. तर वेट प्रोसेस मध्ये काय केलं जाते बघा, वेट प्रोसेस मध्ये जे स्टोरेज मध्ये पहिले बघा एक आहे आर्जिलेसिस मटेरियल आणि सेकंड आहे कॅल्कॅरियस मटेरियल. इथूनच आपण स्टार्ट करूया. आर्जिलेसिस मटेरियल क्ले जे आहे हे वॉश मिल ट्रान्सफर
नेक्स्ट आहे लाईम, कॅल्कॅरियस मटेरियल, कॅल्कॅरियस मटेरियल वॉशमॅनकडे पास केले जाते, क्ले वॉशमॅनकडे पास केले जाते, लाईम आहे ते क्रशरकडे. क्रशरमध्ये लाईमचं काय केलं जाते, स्मॉल पीसेसमध्ये कन्व्हर्जन केलं जाते, स्मॉल पीसेसमध्ये ते क्रश केले जाते लाईम. नेक्स्ट बघा, वॉशमिलमध्ये क्ले मधल्या ज्या इम्प्युरिटीज आहेत त्या रिमूव्ह केल्या जातात. वॉशमिलमध्ये क्ले मधल्या ज्या इम्प्युरिटी आहेत त्या रिमूव्ह केल्या जातात. नेक्स्ट स्टोरेज बिन, हे जे मटेरियल आहे क्ले ते स्टोरेज बिन मध्ये स्टोर केले जाते. तसंच लाईम जे आहे ते पुन्हा स्टोरेज बिन मध्ये स्टोर केलं जातं. हे जे स्टोर केलेलं मटेरियल आहे ते नेक्स्ट कुठे पास केलं जातं, ग्राइंडिंग मिलकडे पास केलं जातं. फ्लोचार्ट समजला की प्रोसेस पूर्ण समजते. ग्राइंडिंग मिल, हे जे स्टोर केलेलं कॅल्कॅरियस मटेरियल आहे आणि आर्जिलेसिस मटेरियल आहे ते ग्राइंडिंग मिल मध्ये पास केलं जातं. तिथे त्याची स्लरी बनवली जाते. ग्राइंडिंग मिल मध्ये पास केलं जातं, स्लरी बनवली जाते. आणि त्या स्लरी बनवण्यासाठी किती वेट प्रोसेस आहे म्हटल्यानंतर वेट प्रोसेस आहे आपली. वेट प्रोसेस मध्ये 30 to 50% एवढं वॉटर ग्राइंडिंग मिल मध्ये ऍड केलं जातं आणि हे जे मटेरियल आहे क्ले आणि लाईम याचं स्लरी बनवली जाते. नेक्स्ट ती स्लरी जी आहे ती ब्लेंड केली जाते. ही जी स्लरी आहे, ब्लेंडिंग ऑफ स्लरी, करेक्ट कंपोजिशन म्हणजे करेक्ट प्रोपोर्शन मध्ये लाईम आणि क्लेचं मिक्सिंग केलं जातं आणि ते ब्लेंड केली जाते स्लरी. ब्लेंडिंग नंतर स्टोरेज केलं जातं. स्टोरेज ऑफ करेक्टेड स्लरी. करेक्टेड म्हणजे काय, राईट प्रपोर्शन मध्ये जी करेक्टेड स्लरी, राईट प्रपोर्शन मध्ये परफेक्ट प्रोपोर्शन मध्ये जे आपण ब्लेंडिंग केलेलं असणाऱ्या मटेरियलचं ते स्टोरेज केलं जातं. स्टोरेज ऑफ करेक्टेड स्लरी नंतर रोटरी किल्नकडे पास केली जाते. ही जी स्लरी फॉर्म होणार आहे ब्लेंडिंग स्लरी, जी ग्राइंडिंग मिल मध्ये आपण स्लरी बनवतोय त्याचं ब्लेंडिंग केलं जाते राईट प्रोपोर्शन मध्ये, म्हणजे लाईम आणि क्लेचा राईट प्रोपोर्शन मध्ये यूज केला जातो आणि अदर जे मटेरियल आहे ते सुद्धा मिक्स केले जातात आणि त्याचं ब्लेंडिंग केलं जाते. ब्लेंडिंग केलेली जी स्लरी आहे ती स्टोर केली जाते करेक्ट कंपोजिशन मध्ये. ती स्टोर केलेली स्लरी नेक्स्ट कुठं पास केली जाते बघा, ह्याच्या पुढची जी प्रोसेस आहे, नेक्स्ट प्रोसेस आपण इथे घेणार आहे रोटरी किल. किल्न म्हणजे भट्टी. तर या रोटरी किल्न मध्ये ही जी स्लरी तयार झालेली आहे ती रोटरी किल्न थ्रू पास केली जाते. रोटरी किल्न मध्ये एक ड्रम असतो, त्या ड्रमची साईज किती असते बघा, जो ड्रम असतो त्या ड्रम मधून ती स्लरी काय केली जाते, पास केली जाते, त्या ड्रमवर पास केली जाते आणि तिथे रोटरी किल्न मध्ये 1400 ते 1500 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचरला ती स्लरी गरम केली जाते. त्या किल्न मध्ये जे ड्रम असणार आहे त्याची साईज, ते ड्रमची साईज किती असणार आहे, हा जर असा ड्रम असेल याच्या थ्रू जर ते मटेरियल पास होणार असेल ते स्लरी, तर ते डायमीटर किती आहे या ड्रमचं, 3 to 8 मीटर आहे. 3 to 8 मीटर डायमीटर आहे. डायमीटर 3 to 8 मीटर आणि याची लेंथ जी आहे, डायमीटर आहे 3 to 8 मीटर आणि लेंथ आहे 30 to 200 मीटर. 30 to 200 मीटर. जी स्लरी फॉर्म होते ती रोटरी किल्न थ्रू पास केली जाते. ज्या ड्रम मधून पास केली जाते त्या ड्रमची साईज आहे 3 to 8 मीटर आणि त्याची डायमीटरची साईज 3 to 8 मीटर आणि लेंथ आहे 30 to 200 मीटर. रोटरी किल्न मधून पास केल्यानंतर तिथं फॉर्मेशन ऑफ क्लिंकर म्हणजे क्लिंकर फॉर्म होतात. टेम्परेचर मुळे काय होणार आहे, क्लिंकर फॉर्म होणार. फॉर्मेशन ऑफ क्लिंकर. क्लिंकरची साईज आपण बघितली मगाशी की 3 to 20 mm.
नोड्युलर जे क्लिंकर फॉर्म होतात त्याचा नोड्युलर शेप असतो. नोड्युलर शेप मध्ये क्लिंकर फॉर्म होतात. त्याची साईज 3 to 20 mm एवढी असते. जे क्लिंकर फॉर्म होतात छोटे छोटे जे खडे तयार होतात किंवा नोड्युलर म्हणजे काय अशा पद्धतीनं जे क्लिंकर फॉर्म होतात ते क्लिंकर पुन्हा काय केलं जातं ग्राइंडिंग केलं जातं. बॉल मिल कडे पास केले जातात. बॉल मिल कडे पास केले जातात. तिथे त्याचं ग्राइंडिंग केलं जातं. पावडर फॉर्मॅट मध्ये ती स्लरी तयार होते आणि बॉल मिल मध्ये ऍड करत असताना याच्यामध्ये जिप्सम ग्राइंडिंग करत असताना बॉल मिल मध्ये त्याच्यामध्ये जिप्सम ऍड केलं जातं. जिप्सम 2 to 3% जिप्सम ऍड केलं जातं. बॉल मिल मधून ते मटेरियल जे तयार झालेलं आहे जिप्सम ऍड केल्यानंतर ते मटेरियल सिलोज मध्ये स्टोर केलं जातं. सिलोज आर द चेंबर वेअर सिमेंट इज स्टोर्ड. नेक्स्ट ते स्टोर केलेलं मटेरियल आहे सिलोज मधलं ते रिक्वायरमेंट नुसार काय केलं जातं मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे त्याचं बॅग पॅक केलं जातं. पॅकिंग केलं जातं. पॅकिंग ऑफ सिमेंट बॅग. अशा प्रकारे ही ड्राय प्रोसेस आणि वेट प्रोसेस ऑफ सिमेंट मॅन्युफॅक्चरिंग इथं कंप्लीट होते. हा फ्लोचार्ट समजल्यानंतर ही प्रोसेस आपण लिहू शकतोय. फ्लोचार्ट ड्रॉ करून घ्यायचा आहे. नेक्स्ट त्याच्यानंतर आपल्याला टेस्ट बघायचे आहे सिमेंटच्या टेस्ट कोणकोणते आहेत हे बघायचं आहे. टेस्ट ऑफ ओपीसी ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट. सिमेंटवर कोणकोणत्या टेस्ट घेतल्या जातात हे आपल्याला बघायचं आहे किंवा टेस्ट ऑन सिमेंट, टेस्ट ऑफ सिमेंट कोणकोणत्या टेस्ट घेतल्या जातात सिमेंटवरती ते बघायचं आहे आपल्याला. इथे दोन प्रकारच्या टेस्ट असणार आहे. देर आर टू टाइप्स ऑफ टेस्ट. There are two types of test on cement. First is a field test, and second is a laboratory test. There are two types of test on cement. First is the field test, second is the laboratory test. Laboratory test पुन्हा त्याचं डिवायडेशन होते. लॅबोरेटरी टेस्ट कोणकोणत्या लॅबोरेटरी टेस्ट आहेत ते पण आपण बघूया नंतर डीप मध्ये आपल्याला डिस्कस करायचे. पहिले फाइननेस टेस्ट. सिमेंटचा फाइननेस बघितला जातोय. सेकंड आहे कन्सिस्टन्सी टेस्ट. थर्ड आहे सेटिंग टाइम टेस्ट. सेटिंग टाइम मध्ये आपण बघितलं इनिशियल सेटिंग टाइम आणि फायनल सेटिंग टाइम. ह्या टेस्ट आपल्याला डिटेल मध्ये बघायचे. चौथी आहे साऊंडनेस टेस्ट ऑफ सिमेंट. अजून एक टेस्ट आहे पाचवी कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ टेस्ट. compressive strength test. या वेगवेगळ्या टेस्ट आहेत ते आपल्याला बघायचे. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपल्याला फील्ड टेस्ट डिस्कस करायचे आहे आणि लॅबोरेटरी टेस्ट डिस्कस करायचे. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण राहिलेला पार्ट बघायचा आहे. थँक्यू.